करायचं बरोबर. तुम्हाला सिलेबस भेटलंय ना, सिलेबस प्रमाणे सगळ्यांनी लिहून घेतलं असेल. पण मला कोणी कॉन्टॅक्ट 1-2 जणांनी कॉन्टॅक्ट केलंय आणि कळलं मला की तुम्ही लिहून घेतलंय. कोमलने तुम्हाला फोटोज पाठवले म्हणजे कळलं मला की त्या पद्धतीने लिहून घेतलं. आता कसं करायचंय, एक सोपं चॅप्टर आहे आपल्या याच्यामध्ये. म्हणजे पेपर हा तुमचं आहे हे फंडामेंटल्स ऑफ कॉस्टिंग अँड ऑडिटिंग, जो पेपर 2 आहेत ना, बरोबर. तो आपण काय करणार आहे, नाही पेपर 3 आहे हा पेपर 3 आहे तुमचं. अकाउंटिंग अँड फायनान्शियल ऑफिस मॅनेजमेंटच्या भागमधून आपण फंडामेंटल्स ऑफ कॉस्टिंग अँड ऑडिटिंग हा पेपर 3 आहे. हा पेपर 3 चा तुमचं प्रॅक्टिकलचा आहे अंकेशणाचे उद्देश अशा पद्धतीचे चौथा चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये आपल्याला एक दिलेलं आहे खर्च आणि प्राप्तीचं वर्गीकरण. बरोबर. हे एकदम सोपं आहे. जसं एखाद्या वेळा डाळ आणि तांदूळ एकत्र होऊन जातो. मग आपण काय करतो, त्यांना वेगळं करतो. त्याच्यामध्ये काही हे नाही करायचं. म्हणजे याच्यामध्ये न प्लस आहे, न मायनस आहे, न मल्टिप्लिकेशन आहे, डिवायडेशन म्हणजे गुणाकार, वजाबाकी काहीच नाहीये. फक्त तुम्हाला काय करायचे, दोघांना ओळखायचे आणि दोघांना वेगळं करायचे. आलं लक्षात? आता बघा, पहिले दिलंय तुम्हाला खर्च आणि प्राप्तीचे वर्गीकरण करायचे. तर खर्च कोणाला म्हणायचंय? खर्च म्हणजे काय, की एक सोपं, तुमच्याकडून पैसे जेव्हा जातात त्याला काय करायचं, खर्च. आणि तुमच्याकडे पैसे येणार म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय, त्याला प्राप्ती म्हणजे इन्कम. आपण त्याला काय म्हणतो, इन्कम, प्राप्ती म्हणतो. खर्च म्हणजे आपल्याकडनं पैसे जेव्हा जातात त्याला आपण खर्च म्हणायचं, आणि प्राप्ती की जेव्हा आपल्याकडे पैसे येतात त्याला आपण काय म्हणायचं, प्राप्ती म्हणायची. बरोबर. आता काय असतं की व्यापार व्यवसायात आर्थिक व्यवहाराच्या भांडवली पदे आणि आगाम पदे असे विभाजन लेखा कर्माच्या त्या सिद्धांतानुसार करणे आवश्यक असतं. खर्च आणि प्राप्तीचे भांडवली व आगाम स्वरूपात योग्य विभाजन केल्यामुळे नफा तोटा खात्यातील शुद्ध नफा किंवा तोटा वास्तविक राहतो. म्हणजे इथे कसं आहे, खर्च आणि प्राप्तीचं वर्गीकरण आपण करायचं. आता खर्च कशा प्रकारचे असतात, एक तो भांडवली खर्च असतो, एक तो आगामी खर्च असतो, आणि आस्थगित आगम खर्च म्हणजे त्याला डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणतो आपण. हा चॅप्टर तुम्हाला सेम 12वीत आहे. इथे तुम्हाला थर्ड पेपर मध्ये मराठीत आहे, तिथे फर्स्ट पेपरला आहे म्हणून तो इंग्लिश मध्ये. म्हणजे मी याची काय करणार, तुम्हाला यादी देणार, ती मराठी पण देणार आणि इंग्लिश मध्ये पण देणार. म्हणजे तुम्ही इंग्लिश वाचायचं. आता सध्या तुम्हाला इंग्लिश मध्ये जवाब लिहायचे नाहीये, मराठीतच त्याचं हे करायचे. मी तुम्हाला उदाहरण पण देणार आहे, ते तुम्ही सोडवायचे. बरोबर. तो हे पहिले मी समजून देते अगोदर. तो भांडवली प्राप्ती आणि आगम प्राप्ती अशा प्रकारची एक हे. आता तुम्ही म्हणणार भांडवली खर्च कोणाला म्हणायचं? भांडवली म्हणजे काय, भांडवल कोणाला म्हणतात, की एखादा व्यवसाय चालू करायचे. बरोबर. आणि त्याच्यासाठी काहीतरी रक्कम लागते, त्याला आपण काय म्हणतो, भांडवल म्हणतो. बरोबर. तो हा भांडवल, त्याची एक व्याख्या आहे आपली, की व्यवसायाचा विकास करण्यासाठी किंवा स्थिर संपत्तीवर केला जाणारा खर्च म्हणजे भांडवली खर्च. आता तुम्ही म्हणणार स्थिर संपत्ती कोणाला म्हणायचं मॅडम? स्थिर संपत्ती म्हणजे काय, की व्यवसायामध्ये आपण जी असते, समजा बिल्डिंग असते, म्हणजे इमारत असते, यंत्र असतं, हे जे आहे त्याला आपण काय म्हणतोय, स्थिर संपत्ती. आता स्थिर संपत्तीची एक उदाहरणची यादी मी देते तुम्हाला. जमीन असतं, इमारत असते, संयंत्र असतं, यंत्रसामग्री असते, ख्याती, प्रतिलिपी अधिकार, एकास्वाधिकार, अबद्ध उपकरणे, पण्यचिन्ह, पशुधन, मोटारी व इतर वाहने. हा सगळे काय, स्टेट म्हणजे स्थिर, फिक्स ऍसेट, याला काय म्हणतो आपण, स्थिर संपत्ती. हा स्थिर संपत्तीची खरेदी करण्यासाठी जो खर्च लागत असतो त्याला काय म्हणायचं, भांडवली खर्च. हा भांडवली खर्च कशासाठी करतो, की भांडवली खर्चामुळे व्यवसायाची लाभार्जन क्षमतेमध्ये वाढ होते. लाभार्जन क्षमता म्हणजे नफा कमवण्याची जी शक्ती आहे
त्याच्यामध्ये वाढ होते, म्हणून त्याला काय म्हणायचे आपण? भांडवली खर्च. हा जो भांडवली खर्च असतो तो एक वेळा केलं की परत परत करावा लागत नाही. म्हणजे समजा हा वर्षी केलं तर पुढच्या वर्षी करावंच लागेल. आता समजा तुम्ही इमारत खरेदी केली मग व्यवसायासाठी, तर परत इमारत एका वर्षात परत तेच व्यवसाय त्याच्यासाठीच लागेल का? नाही, परत परत लागणार नाहीये, म्हणून त्याला काय म्हणायचे आपण? भांडवली खर्च. एक उदाहरण आपण सगळे बघितलं. त्याच्यानंतर इमारत, फर्निचर, यंत्रे, अवजारे, उपकरणे इत्यादी स्थिर संपत्ती खरेदी करण्यासाठी लागणारा खर्च म्हणजे भांडवली खर्च. त्याच्यानंतर व्यापार चिन्ह, पेटंट, नमुने इत्यादी खरेदी करण्यासाठी केलेला खर्च पण काय असतो? तो भांडवली खर्च असतो. त्याच्यानंतर मोटार, लोरी, ट्रक इत्यादी खरेदी करण्यासाठी केलेला खर्च पण कुठला असतो? भांडवली खर्च होतो. त्याच्यानंतर यंत्राचा प्रतिस्थापनासाठी केलेला खर्च. आता बघा, यंत्राच्या प्रतिस्थापना म्हणजे काय? की एखादा यंत्र तुम्ही आणलं, बरोबर, आणि तो यंत्रला जिथे तुम्हाला बसवायचं असेल, तो तिथे बसवायसाठी काय करावं लागतं? थोडासा खड्डा करावा लागतो, त्याच्यामध्ये त्याला बसवावा लागतो, त्याच्यानंतर त्याच्यावर सिमेंट. तुम्ही बघा, मेकॅनिकल रूम मध्ये जर यंत्र बघितलं असेल, तर तिथे बघा तुम्हाला सगळे स्थापन केलेलं आहे. म्हणजे एखाद वेळा फिट करून देतात, थोडासा खड्डा करून त्याच्यामध्ये तो मशीन व्यवस्थित फिट करून त्याच्यावर वरती सिमेंटने सगळं हे करावं लागतं. त्याला काय म्हणतो आपण? हा, त्या यंत्राला प्रतिस्थापनेसाठी लागणारा खर्च, तो त्यासाठी जो खर्च लागत असतो त्याला काय म्हणतो आपण? भांडवली खर्च म्हणतो. त्याच्यानंतर हा जो भांडवली खर्च आहे, तो भांडवली खर्च सारखा दुसरा खर्च असतो आगाम खर्च. आता आगाम खर्च कशासाठी असतो? की उत्पादन कार्यासाठी किंवा व्यवसाय चालवण्यासाठी प्रत्यक्षपणे उद्भवणारा खर्च. आता व्यवसाय चालवण्यासाठी केलेला खर्च कुठला असतो? वेतन, भाडे, विमा, दुरुस्ती, व्याज, मजुरी, हा सगळे काय? आगाम खर्च. आता बघा, तुम्ही हा महिन्याला व्याज भरलं, तो पुढच्या महिन्याला व्याज भरावा लागत नाही का? भरावा लागतो. म्हणजे एक वेळा केलं तर तो परत परत तो खर्च करावा लागतो. जसं भाडं हा महिन्यात भरलं आणि दुसऱ्या महिन्यात तुम्ही जर भाडं दिलं नाही, तो चालेल का? नाही चालणार. म्हणजे हा खर्च काय असतो? आगाम परत परत करावा लागतो, म्हणून त्याला काय म्हणायचे आपण? आगाम खर्च. बरोबर, लक्षात आलं? याच्यासाठी मी काय करेल, तुम्हाला एक दोघांचा डिफरन्स कसा असतो त्याचा एक हे देऊन टाकेल मी तुम्हाला. डिफरन्स दोघांचा काय आहे ते देऊन टाकेल तुम्हाला. आता बघा, आपण आगामी खर्चाचे जे उदाहरण बघू, की स्थिर संपत्तीच्या किमतीत घट झाली, तो आगामी खर्च होतो. स्थिर संपत्तीच्या दुरुस्तीसाठी या त्याच्या नवीनीकरणसाठी लागणारा कच्चा माल आणि स्कंदाच्या खरेदीसाठी लागणारा खर्च, संपत्तीवरील दैनंदिन खर्च लागतो तो, विविध व्यापारी खर्च लागतो, बुडीत कर्ज पण त्याच्यामध्ये धरलं जातो, अपघातामुळे होणारे नुकसान पण त्याच्यात मध्ये घेतो. त्याच्यानंतर व्यवसायासाठी घेतलेला ऋणावर व्याज इत्यादी खर्च पण आपण कुठे टाकणार? आगम खर्च मध्ये टाकणार आहे, बरोबर. आता हे झालं खर्च. म्हणजे हे सगळं करताना तुम्ही भाडं चुकवलं, त्याच्यानंतर वेतन चुकवलं, त्याच्यानंतर तुम्ही हे सगळं जे केलं, म्हणजे चुकवायचे म्हणजे पैसे तुमच्याकडनं गेले. तुम्ही अपघातामुळे होणारा नुकसान चुकवलं, स्थिर संपत्तीच्या किमतीत घट झाली तर तुम्हाला नुकसान झालं, म्हणजे हा सगळं खर्च झाला, म्हणजे तुमच्याकडनं पैसे गेले. आता काय झालं की तुम्हाला प्राप्ती, तो भांडवली प्राप्ती कुठली असते? तो कशामुळे पैसे आपल्याकडे येतात? कोणाला भांडवली त्याच्यामध्ये भांडवल ची प्राप्ती म्हणायची? तो व्यवसायातील स्थिर संपत्ती विकल्यामुळे जे उत्पन्न मिळते किंवा प्राप्ती होते त्याला भांडवली प्राप्ती असे म्हणतात. एखादा आपल्याला इन्व्हेस्टमेंट केलेलं असेल आणि तो पण आपण आपल्या काढून टाकायची असेल, तर ती रक्कम जी मिळते ते पण काय म्हणतो आपण? भांडवली असते.
आता भांडवली याची एक उदाहरण थोडस बघून घेऊ आपण, की इमारत, फर्निचर, संयंत्र, जमीन इत्यादी विक्रीपासून जो प्राप्ती मिळेल त्याला काय म्हणायचे? भांडवली. त्याला काय म्हणायचे? भांडवली. भांडवली प्राप्ती म्हणायची. त्याच्यानंतर अंश म्हणजे एखादा शेअर्सचा भाग असतो, तो विक्रीपासून जो प्राप्ती होते त्याला पण आपण काय म्हणणार आहे? भांडवली प्राप्ती. विनियोगाच्या विक्री, विनियोग म्हणजे काय? इन्व्हेस्टमेंट केलेलं असते कुठेतरी आणि त्याची आपण विक्री करतो, त्याच्यापासून मिळणारी प्राप्ती पण काय म्हणलं जातं? भांडवली प्राप्ती. अशा प्रकारे हे भांडवली प्राप्ती. त्याच्यानंतर आगामी प्राप्ती कुठली असते? की सर्वसाधारण व्यापारी व्यवहारातून होणारी प्राप्ती म्हणजे आगम स्वरूपाची असते. अशी मालाची विक्री करून प्राप्त झालेली रक्कम म्हणजे आगामी स्वरूपाची असते. आता बघा, भाड्याची प्राप्ती, स्क्रॅप म्हणजे काय? भंगार. भंगार विक्रीपासून मिळाली प्राप्ती. त्याच्यानंतर व्याज आणि प्रॉफिट, हा लाभांश, हा जो प्राप्त झाला तो पण आपल्याला काय झालं? आगामी प्राप्ती झाली. त्याच्यानंतर कमिशन मिळालं, डिस्काउंट मिळालं, ऋणावरील व्याज मिळालं, बुडीत कर्जाची वसुली झाली असेल, विमा व नुकसान भरपाईची प्राप्ती झाली असेल, किरकोळ प्रकारची प्राप्ती झाली असेल, हे सगळं काय झालं? आगामी प्राप्ती. बरोबर. आता मी तुम्हाला एक भांडवली खर्च आणि आगामी खर्चाची थोडीशी यादी मी देते, ते तुम्हाला ऐकायचंय. एक्स-रे मशीन असतो तो भांडवली खर्च आहे. संगणक खरेदी, संगणक म्हणजे काय? कॉम्प्युटर. कॉम्प्युटरची खरेदी केली, तुम्ही हा वर्षी कॉम्प्युटर खरीद केलं, या महिन्यात कॉम्प्युटर केलं तर दुसऱ्या महिन्यात दुसरा कॉम्प्युटर घेणार का? नाही. आता हे कॉम्प्युटर किमान 5-7 वर्ष तुम्हाला चालणार आहे, तर तो खर्च कुठला गेलं? भांडवली खर्च झाला. फॅनची खरेदी, एखादा पंखा बसवलं, तुम्ही दर महिन्याला या दर वर्षाला दुसरा पंखा बसवणार का? नाही. प्लॉटची खरेदी, यंत्रसामग्रीची खरेदी, फर्निचरची खरेदी, हा सगळे खर्च काय आहे? भांडवली खर्च आहे. आता एखादा काउंटर म्हणजे गणक टेबल म्हणतो आपण त्याला, त्याची पण खरेदी दाखवली असेल. लेखन सामग्रीची खरेदी सांगितली, तो तुम्हाला कुठे करावा लागेल? भांडवली खर्च मध्ये. कारण की लेखन सामग्रीमध्ये भरपूर येऊन गेलं, पण फक्त सांगितलं की वहीची खरेदी केली, पेनची खरेदी केली, तर तुम्हाला त्याला आगम मध्ये टाकायचं. पण पूर्ण लेखन सामग्री खरेदी सांगितली म्हणून त्याला कुठे टाकायचंय? भांडवली खर्चामध्ये. त्याच्यानंतर संस्था स्थापनेचा खर्च, हा पण कुठे टाकायचे? भांडवली टाकायचे. झेरॉक्स मशीनची खरेदी, मोटरसायकलची खरेदी, सरकारी बॉन्डची खरेदी, फर्निचरवर फिक्चर, हा पण स्थिर संपत्ती आहे, त्याची खरेदी दाखवली. प्लॉटची खरेदी, प्लॉट पण काय? स्थिर संपत्ती आहे. त्याच्यानंतर इलेक्ट्रिक कॅनची खरेदी, इलेक्ट्रिक कॅन पण काय आहे? स्थिर संपत्ती आहे. यंत्रसामग्री बसवण्याचा खर्च या स्थापनाचा खर्च असेल, तो त्याला कुठे टाकायचे? भांडवली खर्च मध्ये टाकायचे. आलं लक्षात? त्याचप्रमाणे आपण आगम खर्च बघू. आगम खर्च म्हणजे काय? टेलिफोनचा खर्च. आता टेलिफोन जेव्हा बसवतो, पहिली वेळा जेव्हा इन्स्टॉलेशन करतो आपण, बसवायचा खर्च असेल तो त्याला भांडवली खर्च मध्ये टाकायचे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक बिल हा आगामी खर्च आहे, पण इलेक्ट्रिक जे बसवतो, पहिले सुरुवातीला आपण इलेक्ट्रिक हे बसवतो, तो बसवायचा जो खर्च आहे तो भांडवली खर्च आला. लक्षात? वेतन व मजुरी, इंधन शक्ती, निर्माणी भाडे, इमारत दुरुस्ती, जाहिराती खर्च, हा सगळा आगामी खर्च आहे, आगाम खर्च आहे. पोस्टेज खर्च, वेतन मजुरी, बांधणी खर्च, छपाई बिल, वीज बिल, माल पोहोचवण्याचा खर्च, बुडीत कर्ज, रिक्षा भाडे, गोदाम भाडे, यंत्रावरील घसारा, हा सगळे काय काय? आगाम खर्च आहे. बरोबर. या दोघांमध्ये लक्षात आलं का? भांडवली खर्च कोणाला म्हणतात आणि आगाम खर्च कोणाला म्हणतात, ते तुम्हाला लक्षात आलं असेल असं मला वाटतं. यानंतर आपण एक उदाहरण बघू की कसं पद्धतीने असतं. बघा, भांडवली प्राप्ती आणि आगम प्राप्तीचे वर्गीकरण कसं करायचं, आता ते पण बघू आपण. बघा, भांडवली प्राप्तीमध्ये कोण येईल? संयंत्र विक्रीची रक्कम असेल तर तो भांडवली प्राप्ती आहे. आजीवन सदस्यता शुल्क असेल, आजीवन सदस्य म्हणजे लाईफ टाइम मेंबरशिप, याला काय म्हणतो आपण? लाईफ टाइम मेंबरशिप, हा जो आहे तो भांडवली प्राप्ती आहे.
कारण की एकच वेळा देऊन द्यायची असते. 8-10 वर्षाची, 20 वर्षाची, 25 वर्षाची, म्हणजे लाईफ टाईम जोपर्यंत जिवंत असतो माणूस तोपर्यंतची त्याची सदस्यता म्हणजे मेंबरशिप. तो शुल्क जो आहे तो भांडवली प्राप्ती आहे. म्हणजे कॅपिटल इन्कम म्हणतो आपण त्याला. त्याच्यानंतर आहे मालमत्ताची विक्री केली असेल, खुर्च्यांची विक्री केली असेल, झेरॉक्स मशीनची विक्री केली असेल, विनियोगाच्या विक्रीपासून प्राप्ती झाली असेल, प्लॉटची प्राप्ती झाली, प्लॉटची विक्री केली आणि त्याच्यामध्ये जे पैसे मिळाले ते पण कुठले आहे, भांडवली प्राप्ती. तेव्हा आगम प्राप्ती कोणाला म्हणायचं, की गोदामचं भाडं मिळालं, ऑफिसचं भाडं मिळालं, जुना वर्तमानपत्राच्या विक्रीपासून प्राप्ती झाली असेल, नफा मिळालेला असेल, ऋणावरील व्याज मिळालं असेल, त्याच्यानंतर स्क्रॅपची विक्री म्हणजे तुम्हाला मी सांगितलं ना, की भंगार असतो त्याची विक्री केली आणि त्याच्यापासून आता लोखंडचा भंगार पडलेला असतो तो जो आपण विक्री करतो तो त्याला जे प्राप्त पैसे मिळतात पण त्याला कुठलं म्हणायचं, आगाम प्राप्ती. त्याच्यानंतर एक गुंतवणुकीवरील व्याज मिळालं तो पण कुठलं आहे, आगम प्राप्ती. कारण की हा तुम्ही इन्व्हेस्टमेंट जे केलेलं आहे त्याच्यावर मिळालेला व्याज आहे. तो हा महिने मिळाला तर पुढच्या महिने नाही मिळणार का, मिळणार आहे, म्हणून त्याला काय म्हणायचंय, आगम प्राप्ती. त्याच्यानंतर किरकोळ काही प्राप्ती झाली असेल, डिस्काउंट मिळालं असेल, कमिशन मिळालं असेल, काही जुनी सामग्री विक्री केली असेल त्याच्यापासून पैसे मिळाले असेल, विमाची नुकसान भरपाई मिळालेली असेल, हा कुठलं हे सगळं आगम प्राप्ती. म्हणजे तुम्हाला चारची लिस्ट बनवून मी तुम्हाला लिस्ट देणार आहे. या लिस्ट वरनं तुम्ही काय करायचे, 4 भाग पाडायचे. म्हणजे भांडवली खर्च, आगाम खर्च, त्याच्यानंतर आहे भांडवली प्राप्ती आणि आगम प्राप्ती, असे 4 कोष्टक बनवून ठेवायचे. इंग्लिश पण देणार आहे आणि मराठीत पण देणार आहे, बरोबर. तुम्ही तुमच्या पद्धतीने मराठी आणि इंग्लिश मिक्स केलं तरी चालेल. याच्यासाठी मी तुम्हाला सांगते की हा चॅप्टर सेम तुम्हाला इंग्लिश मध्ये 12वीत आहे. तर तुम्ही इथे आता जर 12वी तुम्हाला टाइम आहे तर तुम्ही काय करा, इंग्लिशची पण लिस्ट बनवा आणि मराठीची पण लिस्ट बनवा. 4 कॉलम बनवायचे. 4 कॉलम कशी बनवणार, भांडवली खर्च, आगम खर्च, भांडवली प्राप्ती आणि आगम प्राप्ती. तुम्हाला जे लिस्ट मी देणार त्याच्यात तुम्ही काय करायचे, सगळ्यांना 4 विभागामध्ये हे करून द्यायचे. म्हणजे लिस्ट 2 पेज केलं तरी चालेल. एक बाजू भांडवली खर्च लिहा, एक बाजू आगाम खर्च लिहा. दुसऱ्या पेजवर तुम्ही काय करा, परत भांडवली प्राप्ती आणि आगाम प्राप्ती असं समोर समोर दाखवा, बरोबर. आणि लिस्ट तयार करा. सोपं आहे हा चॅप्टर. इथे म्हणजे 2-4 उदाहरण तुमच्या हाताने बनवा. असं स्थिर संपत्तीची एक यादी बनवून घ्या. मी लागले तर स्थिर संपत्तीची पण यादी तुम्हाला याच्यानंतर तुम्हाला फोटोज पाठवते आणि त्यानुसार अभ्यास करा. आता याच्यामध्ये कोणाला समजत नसेल, काही अडचण आली असेल ते पण मला सांगा, काय काय प्रॉब्लेम येतात त्याच्यामध्ये. म्हणजे फर्स्ट चॅप्टर म्हणून एकदम सोपं मी घेतलंय की तुम्हाला लक्षात यायला पाहिजे की काय माझं बोललेलं तुम्हाला समज, कारण की तुम्ही आपलं फर्स्ट टाइम आहे. म्हणजे तुम्हाला काही अडचण असेल तो मला फोनद्वारा विचारा. काही अडचण असेल, एकदम सोपा चॅप्टर आहे आणि 12वी ते 50 मार्काचा आहे. त्याच्यामुळे हे लिस्ट लक्षात ठेवायचे, बरोबर यादी आठवण करा. आणि एकदम सोपं आहे की भांडवली जे परत परत करावा लागतो त्याला आगाम खर्च म्हणायचं. भांडवली खर्च एक वेळा केला की लॉंग टाइम पर्यंत त्याला खर्च करायची गरज नाही पडत. सरळ सहजासहजी काय असतं की व्यवसायाची जी लाभार्जन क्षमता म्हणजे नफा कमवण्याची जी हे आहे, नफा कमवायची जी स्ट्रेंथ आहे ती त्याच्यामुळे वाढत असते भांडवली खर्च केल्यामुळे. सहजासहजी स्थिर संपत्ती म्हणजे एखादा यंत्र खरीद केलं की त्याच्याने उत्पादन वाढतं, उत्पादन वाढलं म्हणजे नफा वाढतं, तो त्याला काय म्हणायचं आपण, भांडवली खर्च म्हणायचं. आणि आगाम खर्च म्हणजे जे दर महिने व्याज चुकवलं, व्याज तुम्हाला डिस्काउंट चुकवलं, हे सगळं जे खर्च आहे, किरकोळ खर्च म्हणजे जे रेग्युलर लागतच राहतात त्याला काय म्हणायचे, आगाम खर्च म्हणायचे. सोपं आहे. यादी बघायचं आणि करायचे. सुरुवात केली आपण. आता रोज मी तुम्हाला एक व्हिडिओ पाठवेल, कारण की तुम्ही 2-3 वेळा सरांनी पण मीटिंग घेतली. माझं असं लक्षात येतंय की तुम्ही कोणी
लाईनवर त्या टायमाला राहत नाही. कोणाकडे फोन असतो, कोणाकडे फोन नसतो, वडीलकडे असतो, भावाकडे असतो आणि ते शेतात गेलेले असतात, या बाहेर गेलेले असतात. रात्री कधी तुमची रेंज मिळत नाही. तर हा व्हिडिओ तुम्ही परत-परत बघितलं, की तुमचं केव्हाही बघा आणि बघितल्यानंतर जे काही अडचण आली असेल, तर मला याच्याने सांगा, मेसेजने सांगा, फोनने सांगा, केव्हाही काही प्रॉब्लेम असेल तर ते सांगा, आपण सॉल्व्ह करू. आणि सुरुवात केली आता फटाफट आपण एक व्यवस्थित घेऊन टाकणार आहे. तुम्ही काळजी करायची नाही. खूप सोपंच आपले चॅप्टर आहे आणि अकाउंट म्हणजे खूप मजा येईल तुम्हाला. अभ्यास करायचं पण आपण आता पुढचं मी चॅप्टर दुसरं उद्या पण घेणार आहे. आज हे चॅप्टर तुम्ही बघा. कसं समजतंय मला तुमची कमेंट्स येऊ द्या. म्हणजे काय प्रॉब्लेम येत आहे, समजत आहे, नाही समजत आहे. त्यानुसार मी दुसरं चॅप्टर त्याप्रमाणे मी घेणार तुमचं. ओके? चला. अभ्यास करा आणि सुरुवात करा तुम्ही आता. भरपूर आपण सुट्ट्याचा उपयोग केलेला आहे. ओके? ठीक आहे. चला बाय. अरे गुड्डू, ए गुड्डू, गुड्डू. ક્યારનું ચાલુ જ છે.